श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामीचरण सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. स्वामी समर्थ महाराजांचाच म्हणजे आपल्या महाराजांचा प्रगट दिन जवळ आलेला आहे. तर या प्रगट दिनानिमित्त आपण कोणती एक प्रभावी सेवा करू शकतो याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आज आपण बोलणार आहोत ती अत्यंत प्रभावी सेवा म्हणजेच तारक मंत्र. तर या तारक मंत्राचे 11, 21, 51, 108 अनुष्ठान आपण कसे करायचे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगदी डिटेल माहिती दिलेली आहे. तारक मंत्र कसा करायचा, तारक मंत्राचे तीर्थ कसे तयार करायचे, तारक मंत्राचे तीर्थाचा कसा उपयोग करायचा, ह्या सर्व माहिती आपणास दिलेल्या आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक अँड शेअर करा. तारक मंत्राचा नावातच आहे की तारणारा. हा मंत्र म्हणजे स्वामींनी आपल्याला दिलेला एक आशीर्वादच आहे. या मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे. या मंत्राचा आपण नित्यसेवेमध्ये तारक मंत्र म्हणतोच, पण आज आपण तारक मंत्राची संकल्पयुक्त सेवा कशी करावी याबद्दल माहिती पाहणार आहोत. तारक मंत्राचे 11, 21 किंवा 51, 108 दिवसांचे अनुष्ठान कसं करायचं याची माहिती पाहणार आहोत. याचे काही नियम देखील आहेत बरं का. पण आपण आपल्या तारक मंत्र घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते. लहान मुले, आजी आजोबा किंवा आपण स्वतः, आपले पती, आपण कोणीही आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीने तारक मंत्राचा पठण करू शकतो. तर मैत्रिणींनो, आपल्या घरातील कोणी व्यक्ती आजारी असेल, घरात खूप भांडणं होत असतील, घरात पैसा टिकत नसेल, व्यवसाय नीट चालत नसेल, घरात शांतता नांदत नसेल, तर या सर्वांवर एकच उपाय म्हणजे तारक मंत्राचे अनुष्ठान करणे. जर आता तुम्हाला प्रकट दिनापर्यंत ही सेवा करणे शक्य नसेल, काही अडचणी असतील किंवा इतर काही कारणे असतील, तर हा तारक मंत्राचा अनुष्ठान तुम्ही इतर वेळीही करू शकता. प्रकट दिनानंतरही तुम्ही ही स्वामींची सेवा करू शकता आणि स्वतः अनुभव घेऊ शकता. तारक मंत्राच्या या अनुष्ठानामुळे आपल्याला कोणतीही समस्या असू दे, 100% मार्ग मिळणार म्हणजे मिळणारच. संकल्पयुक्त सेवा करणे म्हणजे काय की एखादी सेवा आपण ठरलेल्या वेळी, ठरलेल्या जागी, ठरलेल्या ठिकाणी कोणतीही सेवा हाती घेऊन ती सेवा पूर्ण करणे आणि ती सेवा करताना कोणताही अडथळा अगर बाधा न आणणे, सेवा मध्येच न सोडणे आणि ठरलेल्या दिवसात ती सेवा पूर्ण करणे म्हणजेच संकल्पयुक्त सेवा. संकल्पातून सेवा करणे म्हणजेच स्वामींना आपण दिलेले वचनच असते. ही सेवा केल्याने आपल्या सेवेशी प्रामाणिक राहतो, आपण स्वामींशी एकनिष्ठ राहतो, आपण नियम पाळून वेळेत ही सेवा करतो आणि अशी सेवा ही लवकरच फलदायी ठरते. आता जर तुम्ही प्रगट दिनानिमित्त तारक मंत्राची सेवा, संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर सेवा करण्यापूर्वी आपल्याला संकल्प करायचा आहे आणि त्यावेळेस काय करायचं की आपण स्वामींच्या मंदिरात किंवा केंद्रात जाऊन एक नारळ, खडीसाखर, फूल स्वामींच्या चरणाशी अर्पण करायचं आहे आणि स्वामींना प्रार्थना करून सांगायचं आहे की मी इतकी दिवस तारक मंत्राची सेवा करणार आहे. आपली काही अडचण असेल तर ती देखील स्वामींसमोर सांगायची आहे. स्वामी, मला तुम्ही यातून मार्ग काढून द्यावा आणि माझा हा प्रश्न तुम्ही सोडवावा असं स्वामींना सांगावं आणि महाराज, तुमची ही सेवा मी निर्विघ्नपणे तुम्ही माझ्याकडून करून घ्यावी आणि मान्य देखील करून घ्यावी असे हात जोडून आपण स्वामींकडे प्रार्थना करायची आहे आणि महाराजांना मुजरा देखील करायचा आहे. जर मंदिरात जाणे शक्य नसेल किंवा आपल्या आसपास मंदिर नसेल तर हे नारळ, खडीसाखर, फूल आपण घरातील स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर अर्पण केली तरी चालेल. स्वामींची कोणतीही सेवा करण्यापूर्वी आपल्या घरात स्वामींची एक छोटी मूर्ती किंवा फोटो असणे मात्र अगदी आवश्यक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ही सेवा करताना आपल्याला कोणत्याही पूजा मांडणीची गरज नसते. ही सेवा आपल्या घरातील कोणीही व्यक्ती करू शकतात. या सेवेसाठी आपण संकल्प करायचा आहे. संकल्प करताना आपल्या उजव्या हातावर थोडे पाणी, फूल आणि अक्षता घ्यायचे आहे. आपले नाव आणि गोत्र सांगून आपण तारक मंत्राची सेवा ही किती दिवस करणार आहोत हे स्वामींना सांगायचे आहे. म्हणजेच आपण 11 दिवस करणार आहोत, 21 दिवस, 51 दिवस किंवा 108 दिवस, हे किती दिवस करणार आहोत हे स्वामींना सांगायचं आहे. आणि आपला कोणता प्रश्न मार्गी लागावा हे देखील स्वामींसमोर बोलायचे आहे. आपली काही अडचण असेल तर आपण स्वामींना सांगायची आहे.
आणि संकल्प करताना महाराजांना सांगायचं की महाराज, तुम्ही ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार करून घ्यावी, पूर्ण करून घ्यावी आणि ही सेवा तुम्ही मान्य देखील करून घ्यावी, अशी विनंती महाराजांना करायची आहे. आणि हे उजव्या हातातील पाणी एका ताम्हणात सोडायचे आहे आणि हे पाणी आठवणीने तुळशीला न घालता कोणत्याही झाडाला घातले तरी चालेल, पण तुळशीला घालायचे नाही. ही सेवा करताना कोणतीही एक वेळ ठरवायची आहे. आपण आपल्या कामाच्या वेळेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी ही सेवा केली तरी चालते, पण सकाळी केली तर उत्तमच. सेवा करताना आपण एक आसन घेऊन बसायचं आहे. आसनाला नेहमी फार महत्त्व असते. आपण जर आपल्याला बसता येत नसेल तर आपण खुर्चीवर आसन मांडून देखील ही सेवा करायची आहे, पण ही सेवा स्वामींसमोर बसूनच करायची आहे. स्वामींच्या सानिध्यातच ही सेवा करायची आहे. संकल्पयुक्त सेवा करताना ही एक गोष्ट लक्षात घ्यायची की ही सेवा करताना मी ही सेवा अखंड करेन असे म्हणू नये, कारण आपल्याला मासिक धर्म किंवा इतर सुतक वगैरे अडचणी अचानक येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण स्वामींना सांगायचं की स्वामी, मी ही तुमची सेवा यथाशक्ती यथाकालित सेवा करेन असे म्हणावे. आपण अनुष्ठान कोणत्या पद्धतीने व कसे करू शकतो हे पाहूया. तर सर्वात प्रभावी पहिली पद्धत म्हणजे एक शुद्ध पाण्याने भरलेला तांब्या किंवा ग्लास आपण समोर ठेवायचा आहे आणि त्यावर आपला उजवा हात ठेवून आपण तारक मंत्राचे पठण करायचे आहे. आपण जेवढा संकल्प केला आहे 11, 21, 51, 108 आपण जेवढ्या वेळा तारक मंत्र म्हणणार आहोत तोपर्यंत आपण भांड्यावर हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्र पूर्ण होईपर्यंत भांड्यावरचा हात उचलायचा नाही. संपूर्ण तारक मंत्र झाल्यावरच हात उचलायचा आहे. ते तीर्थ आपण प्यायचे आणि आपल्या घरात इतर सदस्यांनाही पिण्यास द्यायचे आहे. काही वेळेस घरातील सदस्य बाहेर गेलेले असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी हे तीर्थ आपण पिण्याच्या पाण्याच्या भांड्यात ओतून ठेवायचे किंवा हे तीर्थ आपण पिण्याच्या पाण्याच्या बॉटलमध्ये देखील भरून ठेवू शकतो. एवढीच काळजी घ्यायची की हे तीर्थ अजिबात वाया जाऊ द्यायचे नाहीत. काही वेळेस आपण हे तीर्थ घरात देखील शिंपडू शकतो, पण एवढीच काळजी घ्या की हे तीर्थ बाहेर फेकले जाणार नाही. आणि दुसरी पद्धत म्हणजे अशीच की यावेळेस देखील आपण एक तांब्या किंवा एक ग्लास भरलेला घ्यायचा आहे आणि त्या शेजारी एक अगरबत्ती लावायची आहे. आपल्या डाव्या हाताला ही अगरबत्ती लावायची की अशी ठेवायची की त्या अगरबत्तीची रक्षा त्या भांड्यात पडली पाहिजे. यावेळेस आपण भांड्यावर हात ठेवायचा नाही, हात जोडून तारक मंत्र म्हणायचा आहे आणि तो तारक मंत्राचे पठण झाल्यावर हे तीर्थ आपण घेऊ शकतो. ही एवढी गोष्ट आहे की आजकाल अगरबत्ती केमिकलयुक्त असतात, त्यामुळे जर आपली अगरबत्ती नैसर्गिक असेल तरच आपण ही दुसरी पद्धत वापरावी, अन्यथा आपण पहिल्याच पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करावा. मंत्र म्हणताना आपण जी उदबत्ती लावतो तिची जी राख तयार होते ती एका डबीत ठेवावी व आपल्या मुलांना व इतर सदस्यांना रोज कपाळी लावायला सांगावी व आपण देखील ही उदी आपण कपाळाला लावली तरी अत्यंत फायदेशीर ठरते. तर तारक मंत्र पठण करताना पाणीच का घ्यावे असा बऱ्याच जणांनी विचारलेला प्रश्न आहे, पण हे लक्षात घ्या की तारक मंत्र म्हणताना आपण पाणीच का घ्यायचे, तर पाण्यामध्ये सर्व प्रकारच्या लहरी शोषून घेण्याची ताकद असते. तारक मंत्र पठण करताना सकारात्मक लहरी तयार होतात आणि त्या पाण्यामध्ये उतरतात. त्यामुळे तारक मंत्राच्या पठणामुळे अभिमंत्रित झालेले हे तीर्थ आपण घरात शिंपडू शकतो. यामुळे सकारात्मकता देखील निर्माण होते. हा मंत्र म्हणत असताना आपण सर्व लक्ष या मंत्राकडेच पाहिजे. आपल्या मनात इतर कोणतेही विचार आले नाही पाहिजेत. आपण ही सेवा अत्यंत भक्तिभावाने, श्रद्धेने आणि मनोभावे करावी. यामुळे आपल्या अडचणीतून, दुःखातून आपण बाहेर पडतो. आणि हा मंत्र म्हणत असतानाच आपण जी काही मागणी स्वामींकडे मागितले आहे, जो काही आपण प्रश्न स्वामींना सांगितला आहे त्यातून बाहेर पडलो आहे असं आपण आपल्या मनात विचार करायचा आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाबद्दल किंवा आपल्या अडचणीबद्दल सकारात्मकता निर्माण होऊन आपली त्यातून सुटका होते. म्हणूनच तारक मंत्र
सेवा ही अत्यंत प्रभावशाली सेवा मानली जाते। तर आपण आता 11, 21, 51 वेळा जर तारक मंत्र म्हणणार असेल तर हा मंत्र आपण मोजायचा कसा आणि लक्षात ठेवायचा कसा, तर हा मंत्र आपल्याला कोणत्याही गुगल साईटवर मिळेल किंवा यूट्यूबवर स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल। आपण प्रत्येक वेळेस एकदा मंत्र म्हटल्यानंतर आपण तो मंत्र एका वहीत, साईडला वही घेऊन एका वहीत 1 आकडा असं नोंद करायचं, दुसऱ्यांदा म्हटलं की 2 असं नोंद करायचा। त्यामुळे आपला तारक मंत्र अगदी आपण जेवढा संकल्प केला आहे तेवढ्या वेळा म्हणला जाईल व आपली इच्छा देखील पूर्ण होईल। तसे जमत नसेल तर आपण जेवढे तारक मंत्र म्हणणार आहोत 11, 21, 51 तेवढे शेंगदाणे किंवा इतर कोणतीही वस्तू घ्यायची आहे आणि ती वस्तू आपण 1 वेळा म्हटले की ती एक वस्तू एका वेळेस बाहेर काढून ठेवायची आहे, जेणेकरून आपले मंत्र कमीही होणार नाहीत आणि जास्तीही होणार नाहीत व आपल्या मनात खंतही राहणार नाही की आपण 21 वेळा म्हटलो काय, अगर जास्त वेळा म्हटलो काय किंवा कमी वेळा झालं काय। यासाठी आपण वहीवर लिहावे किंवा तेवढे मनी घेऊन देखील आपण ही सेवा करू शकतो। याबद्दल काही नियम आहेत। महाराजांनी कधीच आपल्याला कोणतेही नियम सांगितले नाहीत, पण नियम पाळण्याने आपण आपल्या सेवेशी प्रामाणिक राहतो, त्यामुळे आपण स्वामींशी एकनिष्ठ राहतो, आपण स्वामींशी अगदी जवळ जातो। कोणतेही अनुष्ठान नियम पाळून केले तर चांगलेच असते। संकल्पयुक्त सेवा करत असताना आपण कोणतेही व्यसन किंवा मांसाहार करू नये, करत असेल तर ते पूर्णपणे बंद करावे। संकल्पयुक्त सेवा करत असताना परान्न घेऊ नये, कारण स्वयंपाक करणाऱ्या इतर व्यक्ती काही असतील त्यांच्या मनात काही निगेटिव्ह विचार असतील तर आपण त्या निगेटिव्ह विचारांचे अन्न आपण ग्रहण करू शकतो। त्यामुळे आपण कोणतेही इतर लोकांनी बनवलेले अन्न खाऊ नये। अगदीच गरज लागली आपल्याला परान्न खायची किंवा इतर हॉटेलमधील वगैरे खायची तर आपण त्यावेळेस 3 वेळा गायत्री मंत्र म्हणावा व ते अन्न ग्रहण करावे। कोणतीही सेवा करत असताना आपण कोणाचाही अपमान करू नये, निंदा नालस्ती करू नये। तारक मंत्राचा असे खास उद्यापन किंवा समाप्ती नसते, पण आपली इच्छा असेल तर आपले अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आपण एखाद्या ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा अर्थदान देखील करू शकतो आणि ज्या दिवशी आपण अनुष्ठान संपेल त्या दिवशी महाराजांना गोडधोड जेवण आपण नैवेद्य म्हणून दाखवू शकतो। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण हे अनुष्ठान स्वामींच्या प्रगट दिनापर्यंत करू शकतो आणि ही सेवा स्वामीचरणी अर्पण करायची आहे आणि ही सेवा स्वामीचरणी रुजू करायची आहे। आता तुम्ही म्हणाल रुजू करायची म्हणजे काय, तर स्वामींच्या प्रकट दिना दिवशी आपण स्वामी मंदिरात, मठात किंवा केंद्रात जाऊन साखर, नारळ, फूल स्वामींच्या चरणी अर्पण करायचे आहे आणि स्वामींना मी ही सेवा एवढी एवढी केली आहे असं सांगायचे आहे आणि आपला प्रश्न देखील त्यावेळेस स्वामींना सांगायचा आहे। अशी सेवा केल्यानंतर आपल्याला स्वामी आपले प्रश्न नक्कीच सोडवतील व आपली इच्छा देखील पूर्ण करतील। तर मैत्रिणींनो, ही सेवा तुम्ही प्रगट दिनापर्यंत नक्कीच करा आणि जर प्रगट दिनापर्यंत तुम्हाला जमली नाही तर तुम्ही प्रकट दिनानंतर किंवा इतर वेळी कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही ही सेवा चालू करू शकता आणि आपले काही इच्छा असतील तर स्वामींना सांगू शकता। तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक अँड शेअर करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।